जय महाराष्ट्र मित्रांनो, देशातील शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी वाढली आहे। शेतकऱ्यांनी त्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलने देखील सुरू केली आहेत आणि राज्य सरकारांकडून कर्जमाफीची घोषणा देखील करण्यात आली आहे। महाराष्ट्रात देखील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीला मोठा विरोधक व समर्थन मिळत आहे। याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी केंद्र शासनाची तयारी आहे का, असा प्रश्न आज राज्यसभेमध्ये उपस्थित करण्यात आला आहे। तर मित्रांनो, या संबंधीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील। केंद्र सरकारच्या कृषी मंत्र्यांनी आज राज्यसभेत उत्तर देताना स्पष्ट केले आहे की सरकार शेतकऱ्यांना पीक कर्ज, पीक विमा आणि हमी भाव देत आहे। तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी विविध पावले उचलत आहे। परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी केंद्र सरकारकडे सध्या कोणताही प्रस्ताव नाही, हे त्यांनी स्पष्ट केले आहे। शेतकऱ्यांची स्थिती आणि त्यांचे आर्थिक संकट लक्षात घेता शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे। विरोधी पक्षांनी सुद्धा या मुद्द्यावर जोरदार आवाज उठवला आहे। काही दिवसांपूर्वी उपराष्ट्रपतींनी सुद्धा शेतकऱ्यांच्या समस्यांवर भाष्य केले होते। याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी केंद्र सरकारकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नाही, असे आजच्या चर्चेत दिसून आले आहे। कृषी मंत्र्यांनी आपल्या उत्तरात सांगितले की केंद्र सरकार शेतकऱ्यांना कर्ज दिल्यानंतर त्यांना सशक्त आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करत आहे। सरकार शेतकऱ्यांना कर्ज मागण्याची आवश्यकता निर्माण होऊ नये अशी स्थिती निर्माण करण्यासाठी काम करत आहे, परंतु कर्जमाफी हा उपाय त्यात समाविष्ट होत नाही। तर मित्रांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही हे स्पष्ट झाले आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधक आणि शेतकरी संघटनांकडून करण्यात आलेली मागणी पुढे नेण्यासाठी केंद्र सरकारने कसा निर्णय घेतला जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। याशिवाय शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीला सक्षम करण्यासाठी सरकारच्या अन्य उपाययोजनांची अंमलबजावणी कशी केली जातील ते देखील पाहण्यासारखं आहे। तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा आणि आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्या आणि तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।